यानंतर थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये, ज्या ठिकाणी कोपर्डी बलात्कार प्रकरणावरती चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे बोलतात. फिर्याद देताय, विचार करून द्या. उद्या तुमच्यावर सुद्धा या ठिकाणी क्रॉस कंप्लेंट होऊ शकते. सभापती महोदय, हे काय? एक निर्भयाच्या बलात्कार आणि हत्याच्या प्रकरणानंतर या देशाने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली एक कायदा तयार केला. त्या कायद्याचं पालन आपलं राज्य नाही तर सबंध देश पालन करतं. कुठल्याही मुलीचा, कुठल्याही महिलेचा पोलीस स्टेशनला साधा अर्ज आला, तो विनयभंगाचा असला तरी तात्काळ नोंद घ्यावी, एफआयआर फाडावी आणि त्याचा तपास त्या क्षणापासून चालू करावा. आज ते पीडित कुटुंब आणि महाराष्ट्रातली जनता तुम्हाला विचारते की का म्हणून 2 दिवस पोलिसांनी या ठिकाणी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी उशीर लावला आणि असं काय कारण होतं. आणि खरंच त्या कुटुंबाला जाऊन तुम्ही विचारणार आहात? सन्माननीय केसरकर साहेब गेले होते, कुटुंबाला विचारू शकले नाही. तो प्रसंग वेगळा होता. पण कधीतरी जाऊन एकदा विचारा, नाही तर त्यांना इथं बोलून विचारा की पोलिसांनी त्यांना म्हणले होते फिर्याद द्यायच्या अगोदर तुम्ही विचारपूर्वक फिर्याद द्या, नाही तर तुमच्यावर सुद्धा क्रॉस कंप्लेंट होईल. अशानं कोण हिम्मत करणार आहे? सभापती महोदय, आज एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ या ठिकाणी आपण प्रचार करतोय आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने गुन्हे या ठिकाणी होतात आणि त्या गुन्ह्याची नोंद घेण्यासाठी पोलिसांकडून समोरून दबाव येतो. सभापती महोदय, हे गंभीर आहे. काही ठिकाणी निवेदन करताना आम्ही ऐकलं, इथंच काल सभागृहात राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 3 आरोपी लगेच पकडले. सभापती महोदय, जबाबदारीपूर्वक सांगतो, 3 पैकी एकही आरोपी पोलिसांनी पकडला नाही. पहिला आरोपी जो जितेंद्र शिंदे आहे, याला लोकांनी पोलिसाच्या ताब्यात दिलं, पोलिसांनी पकडलेला नाही. आणि इथं मात्र पोलिसांची स्तुती केली जाते. 2 दिवस जर एफआयआर नोंदवायला वेळ लावला नसता तर कदाचित पोलिसांची स्तुती केली आम्ही समजू शकलो. स्वतः जर पोलिसांनी 24 तासाच्या आत सर्वच्या सर्व आरोपी अटक केले असते तर आम्ही पोलिसांची स्तुती समजू शकलो असतो. आजही 4 आरोपी, त्यापैकी 1 आरोपीला अटक होत नाही. विचारणा केली तर सभापती महोदय, पोलीस सांगतायत की त्याच्या विरोधात साक्षीदार मिळत नाही आणि साक्षीदार मिळत नसल्यामुळे आम्ही ते आरोपी अटक करू शकत नाहीत. एवढी दुर्दैवी घटना घडली. अरे, आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातली ती मुलगी असतील, तिचे जर असे चिंध्या फडाव्यात, असे जर लचके तिच्या शरीराचे तोडले असते तर तुम्ही आम्ही काय केलं? सभापती महोदय, या सभागृहात उभं राहून बोलताना सुद्धा अशा घटना झाल्यानंतर लाज वाटते. कुठं होता? आणि खरंच पोलिसांचा धाक अशा नराधमाला राहिलाय? सभापती महोदय, गेली 2-3 दिवस सबंध राज्यभर, पहिलं तर जिल्ह्यापुरतं आंदोलन झालं, अगोदर तालुक्यापुरतं झालं, पुन्हा जिल्ह्यापुरतं झालं आणि पुन्हा या प्रचार या घटनेचा झाला. माध्यमं कुठं होती माहित नाही. या घटनेच्या बाबतीमध्ये माध्यमांना माहित असून सुद्धा का म्हणून माध्यमांनी या घटनेच्या बाबतीत बातम्या दिल्या नाही? ही घटना गंभीर नाही वाटली? दुसरीकडे मात्र सभापती महोदय, एखादा पिक्चर यायच्या अगोदर सलमान खाननी उठावं आणि म्हणावं बलात्काराच्या बाबतीमध्ये एखादं वाक्य चुकीचं, त्याच्यावर मात्र लगेच ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी माध्यम दिले गेले. पण एवढी मोठी घटना होऊन मात्र सभापती महोदय या ब्रेकिंग न्यूज झाली नाही. कारण ह्या 15 वर्षाच्या आमच्या लहान भगिनीला सलमान खान एवढं महत्व नव्हतं. काय चूक केली तिने? काय तिचा पाप होता की तिला एवढी मोठी शिक्षा या ठिकाणी मिळाली? सभापती महोदय, त्यानंतर सगळं वातावरण पेटलं.
खरं तर सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा त्या भागाच्या लोकप्रतिनिधीचं गृह राज्यमंत्रीपद 8 दिवस अगोदर गेलं आणि इकडे केसरकर साहेबांकडे आलं. त्यांचा मतदारसंघ सभापती महोदय आणि राज्याचं गृह खातं कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे गृह राज्यमंत्रीपद ग्रामीणचं केसरकर साहेबांकडे आहे, शहराचं रणजित पाटील साहेबांकडे आहे आणि पालकमंत्रीपद जलसंधारण मंत्र्यांकडे आहे. असं असताना एवढी मोठी घटना घडली सभापती महोदय, यापैकी कुणीही त्या घटनेच्या बाबतीत एक अवाक्षर शब्द सुद्धा बोलला नाही. या मंत्र्याचं जाऊ द्या सभापती महोदय, पण तिथला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सुद्धा ही घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी त्या ठिकाणी गेला. का सभापती महोदय? एक शेतकऱ्याची मुलगी होती म्हणून? ही घटना मुंबईत झाली नाही म्हणून? ही घटना दिल्लीसारख्या ठिकाणी झाली नाही म्हणून? ती एका कर्जत तालुक्यामध्ये कोपर्डी सारख्या एका छोट्या 1,500 लोकवस्तीच्या गावात झाली म्हणून? का ती मुलगी नाही? का ते गरीब कुटुंबातलेच म्हणून? त्याचं महत्व कुणाला नसणार आहे म्हणून? सभापती महोदय, 2-3 दिवस कुठल्याही मंत्र्याचं काही स्टेटमेंट आलं नाही. पण ज्यावेळेस आंदोलनं चालू झाल्यानंतर सुद्धा राज्यातल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सगळ्याला वाटलं की आता ऑल इज वेल, सगळं आलबेल चाललाय, काय महत्वाची घटना नाही, काय गंभीर विषय नाही, कुणी एक शब्द बोललं नाही. पण ज्यावेळेस सभापती महोदय अधिवेशन चालू व्हायच्या अगोदरच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सभापती महोदय चुकून एका गुन्हेगाराचं नाव सारखं आणि त्याच नावाच्या एका व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर तिथल्या पालकमंत्र्याच्या सोबत असतानाचे या ठिकाणी फिरू लागले. मी तो आरोप त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमधून केला आणि त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्याची तात्परता बघा. या घटनेच्या बाबतीत तुम्हाला वाटलं नाही मनामध्ये, अरे आपल्या शेतकऱ्याची एक लहान अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आपण गृहमंत्री असताना, आणि तो बलात्कार साधा सुद्धा नाही सभापती महोदय, मेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला अशी घटना घडली. आपण कमीत कमी मागे जसं ट्विटरवर इनफ इज इनफ असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणले असते. परदेशी साहेब बांधसाठी विमान थांबलं होतं, आठवत असेल आपल्याला दादा, परदेशात जाताना. आणि त्यावेळेस काय माध्यमांनी बातम्या केल्या, त्वरित परदेशातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इनफ इज इनफ. तर या घटनेच्या नंतर अशा गुन्हेगारीच्या बाबतीत आणि अशा घटनेच्या बाबतीत जर म्हणले असते ट्विट करून इनफ इज इनफ, तर आम्ही मुख्यमंत्र्याला मानलं असतं. आम्हाला वाटलं असतं राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील. पण संवेदना कुठं होती सभापती महोदय? एक मंत्र्यावर मी आरोप केला, हो चुकून झाला, मी खेद व्यक्त केला, पण मंत्र्याची बाजू घ्यायला गेला. 1 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी बाजू घेतली आणि सांगितलं ते गुन्हेगार तो गुन्हेगार नाही, गुन्हेगार जो आहे त्याचा फोटो आहे आणि जो गुन्हेगार नाही तो राम शिंदे सोबतचा फोटो आहे. ही तात्परता, ही घटना घडल्यानंतर त्या दुःखी पीडित कुटुंबाच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी थोडीशी जर दाखवली असती तर सभापती महोदय, या राज्याच्या जनतेला हे सरकार संवेदनशील आहे, राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत हे कळालं असतं. नंतर जाऊन तुम्ही ज्या असंतोषाला समोर गेलात केसरकर साहेब, ते असंतोष भयंकर होता. त्याला कारण हेच होतं की आज तुम्ही येऊन आज तुम्ही संवेदना दाखवताय, त्या संवेदनेचा उपयोग नाही.
घटना घडल्या जर संवेदना दाखविली असती तर महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलं असतं. पण तसं नाही झालं. मंत्र्यावर आरोप झाले की समोर आले हे नाही ते आहे, ते नाही ते आहे. सभापती महोदय, आपण वकील आहात, मी अर्धवट वकील आहे, राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण वकील आहेत. एव्हिडन्स ऍक्टच्या प्रमाणे कुठल्याही आरोपीची ओळख परेड व्हायच्या अगोदर तुम्ही फोटो दाखवू शकता. बघावा एव्हिडन्स ऍक्ट. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे ओळख परेड झाल्याशिवाय कुठल्याही आरोपीचा फोटो या ठिकाणी दाखवला जाऊ शकत नाही. पण सभापती महोदय, या घटनेत फक्त मंत्र्याची बाजू घ्यायची आहे, मंत्र्याला वाचवायचं आहे. म्हणून या ठिकाणी एव्हिडन्स ऍक्ट बाजूला सारून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच त्या आरोपीचा फोटो दाखवून दिला. सभापती महोदय, ही एवढी मोठी चूक आहे की उद्या ज्यावेळेस कोर्टात हे प्रकरण चालेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये, त्यावेळेस या एका घटनेचा फायदा त्या आरोपीला होऊ शकतो. सभापती महोदय, ते सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका मंत्र्याची बाजू घेताना कळलं नाही. कळलं सभापती महोदय? हे आमच्यासारख्याला करतंय अर्धवट वकिला, आणि तुम्हाला नाही कळलं. सभापती महोदय, आम्ही संवेदनशील मुख्यमंत्र्याची भाषणं विरोधी पक्षात असतानाचे ऐकली आहेत. एवढे संवेदनशील भाषण की एक क्षण असं अंगावर शहारे येणार. खालच्या सभागृहात आम्ही गॅलरीतून ऐकायचं. आम्ही सोबत काम केल्यामुळं ते किती पोटतिडकीनं बोलतात याची सुद्धा मला जाणीव आहे. आणि काही भाषणं मी काल मागे ऐकली, आपणच सर्वांनी ऐकली. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत सुद्धा ऐकली. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी तो दात, जात ही आमची. पहा चालून पाने पाने आमची इतिहासाची. तुम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची ताकद ठेवता, मान्य आहे. मग या बाबतीत, या घटनेच्या बाबतीत अरे आरोपीचा हात पकडायची हिंमत दाखवायची होती सभापती महोदय, त्यावेळेस आम्ही मानला. बोलणं सोपं आहे सभापती महोदय, पण ज्यावेळेस आपण एका पदावर बसतो आणि तेही गृहमंत्री म्हणून, त्यावेळेस तुमच्या गृहमंत्रीचा आणि तुमच्या संबंध पोलीस खातीचा एक आदरवूत दहशत या ठिकाणी समाजामध्ये बसली पाहिजे. सभापती महोदय, मंत्र्याची बाजू घ्यायच्या जेवढा उतावीळपणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला, तेवढाच्या घटनेच्या बाबतीत थोडं गांभीर्य घेतलं असतं तर आज जे संबंध राज्यामध्ये एक वातावरण कलुषित झालं, ते वातावरण कलुषित झालं नसतं. याला जबाबदार आपण सर्व राज्य सरकारमधली मंडळी आहेत. सभापती महोदय, खरं तर हे फोटो दाखवायची गरज नव्हती. आजही राज्याच्या मुख्यमंत्र्यावर माध्यमांचा आणि संबंध महाराष्ट्राचा जनतेचा विश्वास. त्यांनी एवढं जरी म्हणले असते की तो फोटो त्याचा नाहीये, तो आरोपी नाहीये, जो आरोपी आहे तो आहे, त्या आरोपीचा फोटोचा संबंध नाही, तरी राज्याच्या जनतेने विश्वास ठेवला असता, माध्यमांनी विश्वास ठेवला असता. पण एका या चुकीमुळे सभापती महोदय कदाचित उद्या कोर्टामध्ये ही केस चालू असताना अडचणी येऊ शकते. सभापती महोदय, सभापती महोदय, ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी चालली आहे, सुरुवातीच्या काळात आपल्याला भनक लागली होती. दादा बहुतेक आपण एका सभेत सांगलीला बोलला होतो. प्रत्येक वेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेस या सभागृहात विषय निघाला, त्या त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून आकडे तोड मोड जोड करून या ठिकाणी कन्व्हिक्शन रेट कसा वाढलाय, हे कसा झालाय, ते कसं झालाय, या बाबतीतली चर्चा सभापतीमध्ये झाली. आणि एक गोष्ट लक्षात येते, या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. तुम्ही या खुर्चीवर बसल्यामुळे मान्य करणार नाही दादा, पण व्यक्तिगत ज्यावेळेस तुम्हाला भेटेल त्यावेळेस तुम्ही म्हणताल हे खरं आहे. सभापती महोदय, या अगोदर सुद्धा या सभागृहात आम्ही असे काही विषय काढले. आपण इथं विधिमंडळात आहे, अधिवेशन चालू होतं आणि मंत्रालयाच्या नाकाखाली पोलीस ठाण्यामध्ये
करोडो रुपयाचं एमडी ड्रग्सचा साठा त्या ठिकाणी सापडला होता. त्याचा विषय सुद्धा झाला. मी परत हा विषय आज याच्यासाठी काढतो सभापती महोदय की या घटनेचा याचा ड्रग्ज सापडली, पोलिसांना निलंबित केलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर मात्र लॅबोरेटरीतून त्याचा रिपोर्ट असा आला की ते ड्रग नाही, ते या ठिकाणी वेगळंच एक केमिकल आहे आणि त्याचा काही संबंध नाही. असा जर पोलिसांचा कारभार असेल आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री असाल तर राज्याच्या जनतेचं कसं व्हायचं सभापती महोदय? सभापती महोदय, एक घटना अतिशय मनाला वेदना देणारी, हा माणुसकीचा आणि तुमच्या एकंदर स्वभावाचा या ठिकाणी विषय येतो सभापती. तुम्ही ज्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात त्या मतदारसंघात जर एखादी एवढी घटना मोठी घडते आणि ती घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून कमीत कमी या 288 पैकी एक सोडला निवडून आलेल्यापैकी तर 287 24 तासाच्या आत अशा घटनेच्या ठिकाणी त्या कुटुंबाचं सांत्वन करायला जाते. पण या भागाचे लोकप्रतिनिधी जे कॅबिनेट मंत्री आहेत ते मुंबईत होते सभापती महोदय, ते दुसरीकडे कुठेही गेले नव्हते. मुंबईत असताना फक्त मुख्यमंत्र्यांनी दिलेले कॅबिनेट मंत्री पद आणि जे खातंय मुख्यमंत्र्यांचं पाळावं का जनतेच्या मुख्यमंत्र्याचं पाळावं मनातल्या ह्या द्विधा मनस्थितीत इथं लटकत बसले, कुटुंबाला भेटायला गेले नाही सभापती. का दादा तुम्ही विचारणार नाही प्रश्न? तुम्ही तर सिनियर मोस्ट आहात, पण कधीतरी महालगी प्रबोधिनीमध्ये तर ज्यावेळेस तुम्ही एकत्र येताल चिंतन करायला त्यावेळेस तरी तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला विचारा का 48 तास एवढी मोठी भयंकर घटना गेल्यानंतर सुद्धा कुटुंबाला तुम्ही भेटायला गेला नाही. हा राग आहे लोकांच्या मनात. सभापती महोदय, आज या ठिकाणी सांगितलं जातं की आम्ही एवढे लाख देऊ, मदत देऊ, निकम साहेबांना वकील म्हणून लावू, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लढू. त्या आईने मला काय सांगितलं, त्या मुलीच्या मी गेलो होतो त्यावेळेस तिचा माझ्यावर पण संताप होता, कारण तिची पोटची लेक गेली होती आणि ती वेगळ्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला नव्हता. तिचा मृत्यू 4 नराधमांनी शरीराचे चिथडे चिथडे काढून बलात्कार करून केला होता. आणि ती मुलीची आई मला म्हणली, बाबा एवढंच कर, आम्हाला काय पाहिजे नाही, जमलं तर माझ्या पुरीसोबत जे घडलं कदाचित तुला सुद्धा पोरगी असेल, तुमच्या कुणाच्या पुरीसोबत असं घडू नये, असं काहीतरी करा. आणि रडायला लागली. 2 दिवस झालं रात्री झोपताना त्या मुलीच्या मातेचे ओरडणं माझ्या कानावर आहे. मी थोडा भावनिक आहे, नाही सहन होत, पण सरकारला कसं सहन होत? आजही 4था आरोपी केसरकर साहेब कशासाठी आपण बसला खुर्चीवर? एवढी भयंकर जर घटना घडल्यानंतर 4था आरोपी तुम्हाला सापडत नसेल, अरे काय म्हणून तुम्ही सत्तेत बसलात आणि कशासाठी तुम्ही पद घेता याचा विचार सुद्धा येणाऱ्या काळात सभापती महोदय व्हायला. नीलमताई नाहीये, सन्माननीय नीलमताईंनी काल औचित्य मांडत असताना एक विषय बोलला आणि बीडच्या एका घटनेच्या बाबतीमध्ये संदर्भ दिला. अशीच एक घटना आंबोऱ्याला बीड तालुक्यामध्ये या ठिकाणी झाली होती. सभापती महोदय, त्या घटनेच्या बाबतीमध्ये असाच निर्णय झाला की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल लागेल, केस चालेल. सभापती महोदय, 6 वर्ष झाले ती घटना घडून, फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आहे. 2010 ला हा फास्ट ट्रॅक कोर्ट आहे आणि त्याचा निर्णय केला म्हणजे सगळं काय आपण केलं, आपली जिम्मेदारी संपली. हे होऊन जमणार नाही सभापती महोदय. आणि अशा जर फास्ट ट्रॅक कोर्टच्या बाबतीमध्ये तुम्ही घोषणा केली असेल आणि एकूण 5 लाखाची राज्याच्या मुख्यमंत्री निधीतून आणि तिथून 2 लाखाची अशी मदतीचे, सभापती महोदय अपेक्षा एवढीच आहे
आज आम्ही चर्चा यासाठी करतो की ती मुलगी कुठल्या जातीची, ते गुन्हेगार कुठल्या जातीचे हा विषय नाही, पण उद्या चालून अशी घटना करायला कुठल्याही नराधामाच्या मनात सुद्धा विचार आला नाही पाहिजे. असं काहीतरी होणं आवश्यक आहे सभापती महोदय. नाही तर आमच्यासारखे किती आले किती गेले, या सभागृहात किती कायदे झाले, त्याची अंमलबजावणीच होत नसेल सभापती महोदय. प्रत्येकाला मुली आहेत, याचा विचार आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे. सभापती महोदय, आजही त्या गावात मी गेल्यानंतर जवळजवळ 3-4 हजार लोक एकत्र आले. 3-4 हजार लोकांमधून मला 3 लोकांनी बाजूला घेतलं आणि त्या लोकांनी सांगितलं की साहेब, आम्हाला जर तुम्ही संरक्षण देत असाल तर या घटनेच्या बाबतीत आम्हाला आणखीन काय बोलायचं. मी म्हणलं काय या बाबतीत तुम्ही बोलला नाही, पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं नाही. ते म्हणले आमचा इथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर विश्वास नाही. जर ही भावना तिथल्या जनतेची असेल सभापती महोदय, तर उद्या चालून या घटनेच्या तपासात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळायला पाहिजेत त्या कशा मिळणार आहेत. आज त्या भागामध्ये कुणीही मुलगी शाळेत जात नाही. दादा जाऊन बघा, कुणीही महिला शेतावर कामाला जात नाही. कुठलीही शेतकऱ्याची पत्नी आपला पती शेतात गेला तर भाकर घेऊन जात नाही. एवढं दहशतीचं वातावरण सभापती महोदय त्यात, एवढं दहशतीचं वातावरण. आणि अशा वातावरणामध्ये सभापती महोदय अधिवेशन चालू असताना एकदा तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्यमंत्र्याला पाठवून मुख्यमंत्र्यांनी एवढी भयंकर घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी भेट द्यायला जाऊ नये. फोनवर सांत्वन सुद्धा त्या कुटुंबाचं करू नये. भेट द्यायला अडचण असेल समजू शकू, आणि असली कसली अडचण. 14 तारखेला पंढरपूरला होतो. कदाचित पंढरपूरहून ते जवळ होतं, 2 तासात त्या येऊ शकले असते, पण नाही जमलं. मला वाटलं दुसऱ्या दिवशी जमलं, तिसऱ्या दिवशी जमलं. इकडे मातोश्रीवर मेजवानी घ्यायला जमलं, म्हणजे सिंह वाघाच्या घरी जेवायला गेला. त्याला वेळ आहे सभापती महोदय, पण त्या कुटुंबाला सांत्वन करायला या ठिकाणी वेळ नाही. आज तुमच्याकडे कुठल्या अपेक्षेने बघावं दादा. काही घटना मागे अशा झाल्या, आज काही संदर्भ सुद्धा या ठिकाणी या सभागृहात मी देणार, पण तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे. तुमच्या मुंबईच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी तुमच्या युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्याला, महिला कार्यकर्ता पदाधिकारी, तिचा विनयभंग केला, तिने तक्रार केली. तुम्ही फक्त पक्षातून काढायची हिंमत केली, पक्षातून काढायची हिंमत केली, त्याच्यावर कारवाई नाही केली. आणखीन सभापती महोदय त्याला अटक नाही, आणखीनही अटक नाही. काय तुमच्याकडून अपेक्षा करावी. जर तुमच्या पक्षातली तुमची पदाधिकारी महिला जर तुमच्या पदाधिकाऱ्याकडून सुरक्षित नसेल, तर आम्ही आमच्या माया बहिणीची सुरक्षाची अपेक्षा तुमच्याकडून काय करावी. सभापती महोदय, हा प्रश्न आमच्या मनात आहे. हे माझ्या एकट्याच्या नाही, संबंध राज्याच्या. याचा विचार व्हायला हवा. दादा काहीतरी विचार करा. नाही तर 15 वर्षाने आलेली सत्ता जायला वेळ नाही लागला. शेवटी ही महाराष्ट्राची जनता. सभापती महोदय, एवढं सोडून द्या. अरे जिथं आपण बसलोय त्याच्या जवळ काय अंतरावर मंत्रालय, त्या मंत्रालयात तुमच्या आरोग्य मंत्र्याचा पीए एका महिला डॉक्टर, तिची तक्रार नाही आली. सभापती महोदय, तक्रार आली, पण निलंबाची कारवाई करायला सुद्धा तुम्ही 8 दिवस लागले. काय माळी, कोण आहे तुमचा जावाई, कोण? आणखीन अटक नाही सभापती महोदय. अटक तर सोडून द्या, अटक नसले ते सभापती महोदय त्या महिलेवर, त्या डॉक्टरवर एवढी वाईट वेळ आली, काही कारवाई न झाल्यामुळं त्या डॉक्टरला आत्महत्या करायचा प्रयत्न त्या डॉक्टरने केला, आपलं जीवन यात्रा संपवायची. सुरक्षा, अरे जनाची नाही मनाची तरी थोडी वाटू द्या. तुमच्या जागी दुसरं कुणी असलं तर एका महिला डॉक्टरने तक्रार दिली, पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, अगदी उद्विग्न होऊन
तुमच्या सगळ्याच्या हातापाया पडून सांगितलं त्या महिला डॉक्टरनी की त्या पीएने अशा पद्धतीने आमच्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला, तरी तुम्ही त्या माळीचं काही वाकडं करू शकला नाही. हे तुमचं कायदा आणि सुव्यवस्था आहे. सभापती महोदय, थोडीशी जर नैतिकता असेल दादा, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण गांभीर्याने घ्या. नाही तर उद्या आम्हा सगळ्यांना कायदा हातात घ्यायला लावून, जर कायदा आणि व्यवस्था तुम्हाला सांभाळता येत नसेल तर मग कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जनतेला घ्यावी लागेल. खरं तर त्या घटना घडलेल्या गावातल्या आणि आजूबाजूच्या जनतेचे आभार मानायला पाहिजे. आणि एवढी भयंकर घटना घडून सुद्धा अंत्यविधी झाल्यानंतर जे सामाजिक सालोख्य त्यांनी ठेवलं, त्या सबंध जनतेच्या समोर नतमस्तक व्हायला पाहिजे. थोडीशी जर ठिंगी पडली असती दादा, थोडीशी जर उभा महाराष्ट्र पेटला असता. पण संयम ठेवला त्या लोकांनी, त्या लोकांचे आभार मानायला पाहिजेत. पोलिसांचे नाही, कायदा सुव्यवस्था नाही. पोटची मुलगी गेली तरी ब्रश शब्दाना तिथली जनता काय म्हणली नाही किंवा कसल्याही प्रकारचा उद्रेक या ठिकाणी केला नाही. सभापती महोदय, परवा मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर एका गरजुल्याकडून महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथे एका महिलेवर 5 जणांकडून बलात्कार झाला. अशा किती घटना सांगू. परभणी जिल्ह्यातील पाथरी शेलू रस्त्यावर एका गर्भवती महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार प्रकरण. एवढंच नाही तर सभापती महोदय, राज्याचे सोडून द्या, नागपूरमध्ये, नागपूर शहरातून जे राज्याचे मुख्यमंत्री येतात त्या नागपूर शहरात सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. सभापती महोदय, डिसेंबरच्या अधिवेशनात ज्यावेळेस नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये विषय आला, त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरात महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐनेरीवर असताना त्यांच्या उत्तरात त्यांनी दिलंय की यामध्ये 44 बलात्काराची गुन्ह्याची नोंद 2015 मध्ये, ऑक्टोबर 2015 पर्यंत नागपूरला, एकट्या नागपूरमध्ये 44 बलात्काराची, 23 हत्याची आणि लूटमारीची 114 अशा एकूण गुन्ह्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली. आणि ते गृहमंत्री सभापती महोदय, याचा हे पुस्तक आहे प्रश्न उत्तराचं सभापती महोदय, याचा विचार नाही व्हायला पाहिजे. ही जर कायदा व्यवस्था असेल तर सभापती महोदय या राज्याचं कल्याणच होईल. म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती सभापती महोदय, आता सांगतील उत्तरामध्ये की या ठिकाणी कन्व्हिक्शन रेट वाढला, गुन्हे कमी झालेत. सभापती महोदय, गुन्ह्याचे जे आकडे आहेत ते आकडे जर आपल्याला वाचून दाखवले तर तुम्ही म्हणताल की काय चाललंय या राज्यात. मुली व महिला अत्याचाराचे गुन्ह्याचा तपशील मी सभापती महोदय 1 मिनिटात आपल्याला वाचून दाखवतो. 2014 मध्ये बलात्कारात 3438 घटना घडल्या. 2015 मध्ये 4144 घटना घडल्या. आणि या जून 2016 पर्यंत 2069 घटना बलात्काराच्या या राज्यात ही महिलेची, स्त्रीची इब्रत या राज्यात आहे. तुमच्या हातात किती सुरक्षित आहे बघा. सभापती महोदय, महिलांचे अपहरण व अपनयन या ज्या घटना आहेत, 14 मध्ये 2457, 2015 मध्ये 5096 आणि जून अखेर आता 16च्या 2885. विनयभंगाचे प्रकार 14 मध्ये 10001, 15 मध्ये 11716 आणि जून अखेर 16च्या 5521. म्हणजे सगळे विक्रम तुम्ही पार करणार आहे. काय करते तुमची पोलीस, काय करतात तुम्ही. सभापती महोदय, हा अतिशय गंभीर विषय आहे.
आणि याबाबत सभापती महोदय आम्हाला उत्तरात अपेक्षित आहे. तुम्ही काय करणार आहात? छेडछाड प्रकरण सुद्धा सभापती महोदय त्याचे आकडे सुद्धा काहीच्या काही या ठिकाणी केले. सभापती महोदय, हा प्रजा नावाची एक एनजीओ आहे. गेली अनेक वर्ष महिला स्त्री यांच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वे करते. सभापती महोदय, यावर्षीचा त्यांचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये हे मुंबई पुरता राज्याचं काय असेल बघा. इन आवर अॅन्युअल सिटीजन सर्वे 2015 of 22,850 households, 31% of Mumbaikars believe that their locality is not secure for women, children and senior citizens. हा कायदा सुव्यवस्था. आज मी याचा आधार घेतलाय. तुम्ही म्हणताल काही उठला आणि ह्याचा आधार तुम्ही सुद्धा घेतलेला आहे 15 वर्षाच्या काळात. कधी कधी कुठं कुठं घेतला ते सुद्धा मी सांगतो. याच प्रजाचा आपण आधार घेतलेला आहे आणि त्या आधारावर सभागृहात बोललं गेलेलं आहे. सभापती महोदय, याच्यात आणखीन एक अहवालामध्ये जे गंभीर विषय या ठिकाणी दिलाय की अशा महिलांच्या बाबतीत जे अत्याचार घडतात, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण गेले जातात, कोर्टामध्ये प्रकरण गेले जातात. हॅव द प्रोसिक्युटर नॉट प्रेझेंटेड देअर केस वेल. या कारणासाठी सर्व गुन्हेगार अशा महिलांच्या प्रकरणातले सुटतात, असं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. सभापती महोदय, एकूण आपण जिथं आज आपलं हे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळातल्या या भागाचा सर्वेक्षण रिपोर्ट काय सांगतो तर जवळजवळ 41% या भागातल्या महिला म्हणतात की आमच्यासाठी ही मुंबई सुरक्षित नाही. आणि जर महिलांची, स्त्रियांची, मुलींची भावना असेल तर खरंच तुम्ही तुमची इज्जत जपताय का सत्तेत येऊन, याचा सुद्धा विचार सभापती महोदय या प्रसंगी होणं आवश्यक आहे. सभापती महोदय, एकीकडे या संबंध गोष्टीची चर्चा चालू होती. कालपासून अधिवेशन चालू झालं. 13 तारखेला कोपर्डीची घटना घडली कर्जतची आणि इकडे अधिवेशनामध्ये याची चर्चा चालू असताना कालच सांगोला तालुक्यातील लाटेवाडी येथे एका मतिमंद तरुण मुलीवर या ठिकाणी बलात्कार झाला. सभापती महोदय, अनेक कायदे आपल्याकडे असताना फक्त पोलिसांकडून या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून या ठिकाणी सभापती महोदय अशा घटना या ठिकाणी घडतात. या बाबतीमध्ये आपण काय करणार आहात? पुन्हा अशी घटना घडणार नाही या बाबतीमध्ये राज्य सरकार काय करणार आहे? आणि ज्या नराधमानी एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शरीराचे तुकडे केले, तिच्यावर बलात्कार केला, अशी घटना पुन्हा घडणार नाही याच्याबाबत राज्य सरकार महाराष्ट्राच्या जनतेला काय आश्वासित करणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आज आम्हाला उत्तर पाहिजे. सभापती महोदय, उत्तरामध्ये आम्हाला काय अपेक्षित आहे? गृह विभागाच्या उपाययोजना काय कामाच्या, त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आज या ठिकाणी अशा घटना घडत असताना तुमचे दामिनी पथक काय करताय? त्याची कधी आपण बैठक घेतली आहे? या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये असे गुन्हे ज्या वेळेस एफआयआर नोंद होऊन आपल्याकडे येतात त्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे, हे कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रतिसाद मोबाईल ऍप काढूनही संकटात सापडलेल्या भगिनींना प्रतिसाद मिळत नाही. सभापती महोदय, हे फक्त जाहिरात करण्यासाठी आहे, पण प्रत्यक्ष याचा काही फायदा होत नाही. महिलांसाठी असलेला टोल फ्री हेल्पलाईन किती याचा वापर झाला हे उत्तरात आम्हाला कळणार आहे. अशा टोल फ्रीवर किती महिलांचे अत्याचारित महिलांचे फोन आले, किती अत्याचारित महिलांना तुम्ही जाऊन मदत केली, याचं उत्तर आम्हाला मिळणार आहे. त्या उत्तराची अपेक्षा आम्हाला पाहिजे. सभापती महोदय, विनयभंगाच्या गुन्ह्यात 24 तासाच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश असताना 7-7, 8-8 महिने, काही प्रकरणात 2-2 वर्ष चार्जशीट फाईल करायला या ठिकाणी लागतात. सभापती महोदय, याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. 27 विशेष न्यायालयाची स्थापना केली.
पण या 27 विशेष न्यायालयामधून अशा गुन्ह्यातील किती आरोपींना आपण शिक्षा दिली हे सुद्धा सभापती महोदय आम्हाला उत्तरात पाहिजे. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी 22 जलदगती न्यायालयांचे गुन्हेगारांना किती शिक्षा होणार आहे हे पण या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे. आणि जर जलदगती न्यायालयात सुद्धा 6-6 वर्ष एखादं प्रकरण चलत असेल तर ते खरंच जलदगती न्यायालय म्हणायचं का याचे आम्हाला उत्तर सभापती महोदय सरकारकडून पाहिजे. सभापती महोदय, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मी मांडायचा या ठिकाणी प्रयत्न केला. सभापती महोदय, थोडा भावनिक झालो कारण घटना तशी होती. त्याबद्दल जर कुणाचं मन दुखलं असलं तर मी क्षमा मागतो. पण माझी अपेक्षा एवढीच आहे की पुन्हा म्हणून जे कर्जतला प्रकरण झालं या महाराष्ट्रात कुठेही असं प्रकरण होऊ नये. आणि जर असं प्रकरण वारंवार सरकारच्या आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे होत गेलं तर राज्यातली जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्या जर आम्ही आमच्या मायलिकीची इज्जत इब्रत सांभाळण्यासाठी आम्ही कायदा हातात घेतला सभापती महोदय तर काय करायचं. म्हणून सरकारने आत्ता तरी जागं व्हावं आणि ठाम विश्वास द्यावा. अरे हो, हे सगळं सभागृह तुमच्या सोबत आहे. याच्या अगोदरही चांगल्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्या सोबत राहिलो. पण तुम्हाला खंबीर तर व्हावं लागेल. तुम्हाला गृहमंत्री म्हणून तुम्ही निबार गृहमंत्री, निबार हा शब्द गावाकडचा आहे सभापती महोदय. निबार 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 मराठवाड्यात निबार गृहमंत्री, निबार व्हावं लागेल सभापती महोदय. दाखवावं लागेल. कुणीतरी म्हणलं एकदा घोड्यावरची मांड कळाली म्हणजे सरकार चालवणं म्हणजे घोड्यावर रूढ होणं. आणि घोड्यावर रूढ होताना एकदा घोड्याची मान त्या घोड्याला कळाली की घोडा त्याला जसं पाहिजे तसं चालतं. घोड्यावर बसणाऱ्याला उपयोग नाही. मग त्यांनी लगाम ओढला काय नाही ओढला काय दादा उपयोग नाही. आणि मला असं वाटतं की गृह खात्याला मांड कळाली आहे. याचा विचार तुम्ही करा. माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे. तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ते कर्तृत्व आहे, पण नेमकं कुठं चुकायलंय सांगतो ना, मी सांगतो. पण नेमकं कुठं चुकायलंय, का अशा घटना घडायला. आज कुठं तुमच्या संवेदना मेल्या, ज्या संवेदना 15 वर्षे पोटतिडकीनं प्रत्येक अधिवेशनात जाग्या होत्या, त्या संवेदना आज खुर्चीवर बसल्यानंतर कुठं मेल्या हे विचारताय दादा राज्याची जनता. हे विसरणार नाही. ही एक घटना सभापती महोदय, माझी एवढीच अपेक्षा आहे. 4 महिन्याच्या आत जर तुमच्यात जर खरीच हिंमत आहे आणि सरकार चालवायची तुमच्यात खरीच ताकद आहे, 4 महिन्याच्या आत जलदगती न्यायालयामध्ये ह्या निकाली काढा आणि ह्या नराधमांना उभ्या रस्त्यावर फाशी द्यायचं करा सभापती महोदय. तरच खऱ्या अर्थानं पुढे अशा घटना होणार नाहीत. हे व्हायला पाहिजे. हे तुम्ही करणार आहात. जर हे केलं तर अशा घटना पुढे होणार नाहीत सभापती महोदय.